प्रॉब्लेम झाला तो केबिन बॅगचा. बरोबर उतरवलं ना. वाटलं तुझं स्वप्न होतं दुबईला यायचं, तो आज तुम्ही तुझ्या स्वतःच्या जीवावर पूर्ण केलास. आणि मोबाईलच्या बॅटरी सोबत आमच्या पण बॅटरी डाऊन झालेल्या आहेत. हे बघा, हे तर स्विच ऑफ झाला आहे. आणि आला पण लगेज मध्ये टाकायचा आहे. तक्षला लगेज मध्ये टाकायचं आहे. हो ना. हा एरोप्लेन मध्ये कोण त्रास नाही द्यायचा. त्रास नाही द्यायचा. बॅड बॉय एकदम बॅड बॉय. छापते नाही मग का व्हिडिओ चालू केली काय उठते. त्याला भारी वाटलंय ना. तक्की कसं वाटतंय. इतकी जागा पाहिजे त्याला फिरायला. नुसता इथं तिथं धावते. दुबईला चाललं वर्गा. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरादे आणि हा रोम पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या राजकारंजाच्या चॅनल मध्ये. हा, तर आज आम्ही कुठं चाललो. दुबईला चाललोय. खूप वर्षांपासून प्लॅनिंग होती दुबईला जाऊ. तर फायनली मुहूर्त आलेला आहे दुबईला जायचा. आणि आमच्या सोबत कोण कोण असणार आहे. स्पॉन्सर आपली मम्मी आणि मानसी आणि दीदी आणि रोहन भाऊ. आणि दीदी आणि रोहन भाऊ सोबत आहेत म्हणजे आपल्याला टेन्शन नाही काय. कारण का तर तेच तक्षू हाय. तक्षूला याच्या अगोदर बघितलं असेल त्याची दहशत बघितली असेल इकडची. आणि रोम. तर भाऊ दीदी सोबत आहेत, काय टेन्शन नाही. सर्व डॉक्युमेंट ते हँडल करतील. त्याची मस्ती कमी नाही होणार. लाईव्ह पडलाय. खूप वर्षापासून प्लॅन होता जायचा, पण प्लॅन होत नव्हता. फायनली तो मुहूर्त आलेला आहे आणि आम्ही चाललोय दुबईला. तर नेहमीप्रमाणे आपला स्पॉन्सर मम्मी आणि मानसी. आपला काय त्याच्यात हिस्सा नाही. आपण त्यांचे फक्त बॅगे सांभाळायला आहे मी काय. आणि व्हिडिओ काढायला त्यांचा व्हिडिओग्राफर आहे मी काय. बरोबर ना. बरोबर. तुझा स्पॉन्सर कोण आहे. कधीतरी फंडातले पैसे काढ तुझे ठेवलेलं. अरे आता 1500 झाले. 1500 झालेत. फिरायला चालले ना तर सगळे पैसे देत असतात. असं आहे काय. तुझा स्पॉन्सर कोणी पप्पाने केला का मम्मीने केला. मम्माने केला. मम्माचा स्पॉन्सर आहे त्याला. तक्षीचा मला वाटतं डड्डाने केला असेल. तर चला प्रवासात काय काय होणार आहे. मजा तर येणारच आहे प्रवासात. आणि सर्व बहुतेकांचं तर इकडे स्वप्न पूर्ण होत आहे. तर तो नंतर आपण तिथे दुबईमध्ये गेल्यावर ती मजा वेगळी असेल. तिकडे जाऊन विचारेन सर्वांना. आमची फ्लाईट आहे इथिहाडची 1:40ची फ्लाईट आहे. आणि आम्ही 9 वाजता तिकडे आलो आहे. 10 वाजता आमचा बोर्डिंग पास भेटणार आहे. इथिहाडनी पहिल्यांदाच आम्ही ट्रॅव्हल करतोय. तर ती फ्लाईट पण दाखवेन तुम्हाला. चला. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण दुबई दाखवणार आता मी दुबई दाखवणार आहे तुम्हाला मी आता. त्याच्याने नाही होणार. जीन्स पॅन्ट काढ मोठी. जीन्स पॅन्ट काढ. ती कसं टाकतं. काय गरज आहे. सारखा वजन चेक करायला लागतं. ही पण 7.5 आहे. 7.3 याच्यात टाक. पाहिजे. आमच्या तिन्ही बॅग जास्त झाल्या. प्रॉब्लेम झाला तो केबिन बॅगचा. तुमचा मुलगा बघा. तो बघ काय पोरगा आहे ह्यो. चालस कुठे तू. ठीक आहे.
हे काय हा हे. आणि इकडे दीदी ब्रेकफास्ट करते, घरगुती ब्रेकफास्ट. आणि यो नेहमीप्रमाणे फोन मध्ये 5 दिवस बाहेर पण खायला लागल. हो. खाऊन येऊया. आणि शिरा पण आणलाय आणि बॅग. 10 वाजलेत आणि आम्ही आलोय आमच्या इथियाड काउंटर जवळ बोर्डिंग पास कलेक्ट करण्यासाठी. काय आता बघ काय बोलले. आई शपथ भारी यार. प्रवासात खूप मजा येणार आहे, ते शेवटपर्यंत ब्लॉग बघा. फायनली बोर्डिंग पास आलेले आहेत. दीदी अर्धा तास गेला ना आपला बोर्डिंग पास कलेक्ट करायला. काहीतरी प्रॉब्लेम सिस्टम मध्ये प्रॉब्लेम होता. आता जास्त काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. 3 बॅग आपण दिल्या ना लगेजला दिल्या, आणि 3 बॅग आमच्या सोबत असणार आहे. आणि ही मेन बॅग आहे, याच्यात सर्व पासपोर्ट वगैरे आहे ना. आणि जो आता आमचा राहिलेला ब्रेकफास्ट आहे तो संपून घेतो, कारण का सिक्युरिटी चेकिंगला जर त्यांनी अलाव नाही केलं आतमध्ये न्यायला तर मग तो फुकट जाईल. आणि एवढ्या सकाळी लवकर उठून दीदीने आणि मम्मीने मेहनतीने बनवलेला आहे, सो आम्ही ते टाकू नाही शकत ना. मी काय बोललो. हो हो माहिती आहे, मेहनतीने बनवलाय. तर चला प्रवास सुरू आहे. आणि साहेब बघा आमचे सिक्युरिटी चेकिंग आणि इमिग्रेशन प्रोसेस झालेली आहे आपली. आणि सर्व बघा 3 बॅग आपल्या सोबत असणार आहेत आणि 3 बॅग लगेजला गेल्या. आणि आपला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण एक्सप्लोर केला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, जाऊन नक्की बघा. आणि हे बघा आयफोनवर 22,400 रुपये वाचवू शकता तुम्ही. आयफोन 15 प्रो नको, आता 16 आला आहे. आपण 15 कसा घ्यायचा. काय 22,000चा नाही, 22,000 आपण वाचू शकतो त्याच्यावरती. पण तो आपली तर तेवढे पैसे नाहीत आता. आपण मामा तुझा गरीब आहे माहिती आहे ना. तुझे फंडातनं काढ ना पैसे. 1500 आहेत ना, मग 1500 देशील ना. नंतरचं मी अरेंज करीन थोडंफार इकडं तिकडशी. आपण घरशी आणू, ठीक आहे. चला आमचा तक्ष काय ऐकत नाही कोणला. चल जाऊ, चल बॅग दे माझ्याकडं. होती 15,000. नाही नेऊ शकत, येतं ना घ्यायला लागेल. का नाही नेऊ शकत. हे हो नाही नेऊ शकत ना. 1500 ब्लॅक फ्रायडे सेल. हो मस्त बॅग आहे. रोम चला प्लेन मध्ये बसायला तयार आहेस. आता डायरेक्ट दुबईला लँड हो. पण ठीक आहे ना. 4 तास लागतील ना सर्व रेट. कुठला इथियाड. आता तयार आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी. यो बिझनेस क्लास आहे भाऊ. बिझनेस क्लास. किट दिलाय. त्याच्यात इयरबड्स आहेत. अजून मला येते समजत. हँड क्रीम, लॅव्हेंडर हँड क्रीम. आणि तो झोपाचा बघितला. हे आपल्याला ग्रीटिंग्स आहे. आय मास्क तुझा फेवरेट. पण माझा डॉलरवाला आहे, मग साधा आहे. आणि अजून काहीतरी आहे याच्यात. शू बॅग आहे. झोपायची तयारी पण केली. सकाळी जागरण झालंय ना. अरे बाबा अरे बाबा मला पण घ्या. वाव थँक्यू.
आता दे. खोलशील तू की घरी जाऊन बघते. तू झोपणार आहेस? तू झोपणार असेल तर मग मी कलर करते. चालेल चालेल बोललो. मस्त आहे. उघडून त्याला त्याचा दाखव. फेवरेट दिलं त्याला. हो कलरिंग. कलरिंग बुक. आज मंडे असल्यामुळे व्हेज. काय काय आहे? रसमलाई, रसमलाई, स्प्राउट्स, ब्रेड, बटर. याच्यात काय आहे? याच्यात उघडलाय काहीतरी. पहिलं तर स्वीट खायची सुरुवात केली त्यांनी. यात मला वाटतं राईस आणि राईस, दाल आणि भाजी. ठीक आहे चला. आणि हे दाखव. ॲपल ज्यूस आणि मँगो ज्यूस. हे रोमचा आहे. रोम याने बरोबर आणलंय ना आपल्याला. बिल्डिंग दिसतच नाही, नुसती वसाड जागा दिसत आहे ना फक्त. बरोबर उतरवल ना. उतरवल ना. चार 5 तासाच्या प्रवासानंतर उतरलो आम्ही अबुधाबी एअरपोर्टवरती. आणि दुबईबद्दल भरपूर ऐकलं आहे लहानपणीपासून. आता प्रत्यक्षात बघणार आहोत. काय दीदी? 2021 पासून बघतात. 2021 चे डिसेंबर पासून दुबईला कधीपासून बघतोय आपण? कधीपासून बघतोय? 2021. 2000. हा त्याच्यावर उटीला गेलो ना. उटीवरनं मग काश्मीरला गेलो. त्यावेळेस कोरोनाच होता. हा कोरोनामुळं सगळा स्टॉप झाला होता. बघूया आता प्रत्यक्षात दुबई कसा आहे. 6 वाजले आणि बॅग घेतल्या आमच्या आणि पासपोर्टवर आपल्या स्टॅम्प पण मारला दुबईचा. आणि हा बघा बॅग आतमध्ये टाकल्या तर याला लगेज मध्ये ठेवायचं आहे. एअरपोर्टच्या बाहेर पडलो आम्ही. आणि आम्हाला पण फ्लाईट जिथनं बुक केली इथिहाड एअरवेजमधून तिथनंच आपल्याला बस सर्व्हिस दिलं आहे अबुधाबी टू दुबई. इथं काय दिलंय बघूया. हे काय आहे? एम. आणि हे काय आहे? रा, ज, क, रन, जा, चा. तर मग आपली फ्लाईट कशी वाटली? मस्त वाटली. सर्व्हिस कशी वाटली? मस्त. तुझा फेवरेट विस्तारा होता ना. हा पण आता हा झालाय. आता झाला. इतिहाड झाला. का आवडला तुला एवढा? कारण सगळं त्यांनी प्रोव्हाइड केला. शॉल वगैरे जे आधी नव्हते केले आपल्याला विस्तारामध्ये. शॉल, पिल्लो, तो परत किट दिला आहे. हा हा. परत त्यांचा लंच पण मस्त होता. आणि ते छोट्या मुलांना पण दिले ते कलरिंग वगैरेचा. आणि लेग स्पेस पण होती मोठी एकदम. असं आहे काय? म्हणून आवडली. म्हणून आवडलीला. आता आपण अनुभवी व्यक्तीकडे जाऊया, दीदीकडे जाऊया. फर्स्ट टाइम होता ना तुझा ही एअरवेज? हां, ही एअरवेज फर्स्ट टाइम होती. कशी वाटली तुला? ठीक वाटली. सिंगापूर एअरलाइन्स त्याच्यापेक्षा चांगली आहे. तू सिंगापूर एअरलाइन्स मधून पण गेलेली आहेस? हो. अरे बाबा. सिंगापूरला गेलेलो त्या सिंगापूर एअरलाइन्स मधून गेलो. ती जास्त चांगली होती. असं आहे. सर्व्हिस म्हणजे त्याची जास्त चांगली वाटली मला याच्यापेक्षा. याच्या शोध म्हणजे तुझ्या एक नंबर तुझ्या सिंगापूर एअरलाइन्स आहे. हां, सिंगापूर एअरलाइन्स मला ओके. वाटली सर्व्हिस. आमच्या आता पण ते दोघांचा तरी विस्तारा एक नंबरवर होता. आता यू आल्या कुठेतरी. हां. बघूया तर पुढं सिंगापूर बघूया. सिंगापूरला सिंगापूर एअरलाइन्स ट्राय करू पुढच्या कंट्रीला. मम्मी तू या अगोदर कुठल्या एअरलाइन्सने गेलेली आहेस? एअर इंडिया. एअर इंडिया.
तर तुला कुठलं विस्तारा का इंडिगो इंडिगो मधून गेलो. आपण गेले Flight होतो jet ने. दिल्ली जम्मू तिकडं. तिकडं. तर कुठलं आवडलं त्याच्यात सगळ्यात जास्त कुठलं आवडलं तुला? एअर इंडिया पण छान आहे. हा त्याच्यामध्ये मग सर्व्हिस चांगली मिळालेली आहे आम्हाला, हा जेवण वगैरे. ती 2014ला गेलेली ना. रिटर्न होता आपण हा. रिटर्न आलो होतो Return तेव्हा मी आलेलो. पण होतो. समोर टीव्ही वगैरे होती ना, सगळं TV चं वगैरे. हेडफोन वगैरे दिलेलं सर्व चांगली सर्व्हिस. सर्व्हिस होती ती पण सर्व्हिस चांगली आणि होती. हे बी दिलेले ब्लँकेट वगैरे त्याच्यामध्ये पण होते. हा, 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 लय भारी होती ती सर्व्हिस. मध्ये पण टीव्ही होता. एकदम भरपूर होती. एअर इंडिया मध्ये पण आम्हाला भारी दिलेलं सगळं. आता सध्या आपण एअरपोर्टवरच आहे आणि नंतर तुला दुबई दिसायला लागला का? तुला विचारते का तुला कसं वाटलं? तुझं स्वप्न होतं दुबईला यायचं, तो आज तुम्ही तुझ्या स्वतःच्या जीवावर पूर्ण केलास. दुबई मला जे स्वप्न होतं ते माझं आज पूर्ण होत आहे दुबईमध्ये येऊन. त्याच्यामुळे आता मला पुढचा आहे तो श्रीलंका हा आणि अंदमान निकोबार. अंदमान निकोबार. आपल्या इंडिया मधलाच आहे. तिकडे तर म्हणजे तिला मला फिरायला जायची माझी इच्छा आहे तिची. नंतर तिसरं आहे ते आपलं तिकडचा नवीन झाले ना ते आपलं लक्षद्वीप. लक्षद्वीप. म्हणजे जे नाही बघितलंय तिथं मला जायचं आहे. ऑल इंडिया फिरून माझं झालेलं आहे. पण आता थोडं शेजारची देश बघून जाऊया. बघूया. नंतर बाली. बालीला पण जायचं. हो. बाली माझी तर पहिल्यापासूनचीच इच्छा आहे जायची. पण हा. तुम्ही टाकून गेली मला. नाही बोललोच नव्हतो ना. आणि दीदी पण टाकून गेली मला बालीला मैत्रिणींबरोबर. तर माझी फार इच्छा आहे बालीला एक जायची. काम कर, आपला घरी जाण पप्पांसोबत देवदर्शन कर. पप्पा चालले ना आता हैदराबादला. हैदराबादला चाललं. दुबईला जाण्याचा आमचा सुद्धा स्वप्न होता लहानपणीपासून. म्हणजे दीदी आपण बघ, आपण कुठलाही म्हणजे टोमणा विमणा मारला का दुबईशी आलोय काय, म्हणजे काय श्रीमंती दाखवायची असेल किंवा काय दाखवायचं असेल तर दुबईचं आपण नाव पहिले घ्यायचो. तर तो आज कुठेतरी दुबई आपला स्वप्न पूर्ण होत आहे ना. तर तुला कसं वाटतंय? आणि हा मेन म्हणजे सांगायला लागलं, ज्यांनी सिंगापूर बघितलंय, आपण सिंगापूर बघितलंय, त्यांच्यासाठी दुबई म्हणजे म्हणजे ठीकठाक आहे. आता बघितल्यावरच समजेल. एवढ्या स्टोऱ्या वगैरे आहे. हा सिंगापूर चांगला आहे. आपण पण एक वेगळीच आहे. हा आपण ऐकलेलं आहे दुबई बद्दल की असं आहे तसं आहे. आता प्रत्यक्षात आपण बघणार आहोत ना. अशा स्वप्न पण पूर्ण करत राहा आपले. लक्ष ठेव पोरावर जरा. तू फिर. मला पण श्रीलंका बघायची आवड आहे. मला पण अंदमान निकोबार बघायची आवड. मला पण लक्षद्वीप बघायचं आहे ना. तू आहेस ना. सुट्ट्या भेटतील ना तुला? सुट्ट्या आहेत. चला भेटूया. आता आपली बस साठी थांबलोय. आता 15-20 मिनिटात बस आली का आपण निघू. बरोबर टायमिंग वर बस आली. टायमिंगच्या आधी झाली. टायमिंगच्या आधी आली. झाली मग काय तेवढे उशीर बसलेलो. आता टाइमपास आली. आता बॅगे लोड करतील आणि आपण नंतर आतमध्ये जाऊ. तक्ष ए तक्ष इकडं. नाटकी तक्ष. अबुधाबीचा एअरपोर्ट बघ. साडे 10 वाजलेत. बरोबर 8:40ला आपण निघालो होतो अबुधाबीवरून, एअरपोर्ट जवळून. आणि मोबाईलच्या बॅटरीसोबत आमच्या पण बॅटरी डाऊन झालेल्या आहेत. हे बघा, हे तर स्विच ऑफ झाला आहे. रूम आहे ना. किती टक्के आहे तुझी बॅटरी? 1% आहे. तर आता मानसी, आपल्या हॉटेलचं नाव सांग जरा. सेवॉय सूट्स अपार्टमेंट दुबई. ठीक आहे. तुम्हाला तर रूम टूर देतोय आणि झोपीन मी डायरेक्ट. कारण का सकाळी सुद्धा झोप झाले नाही. सकाळी लवकर उठून आलो होतो आणि पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. तर तुम्हाला रूम टूर देतो आणि नंतर मग बघा, आता भाऊ वगैरे आहेत तर आम्हाला काही टेन्शन नाही. तेच बघतायत सर्व. आता आमची धावपळ असते. आता कसा पद्धतशीर व्हिडिओ वगैरे दाखवता येते. आणि इकडे क्रिसमसची तयारी सुरू झालेली आहे, ते दाखवतो तुम्हाला. क्रिसमस ट्री. मस्त आहे. झोप उडली ना. वेलकम ड्रिंक. 1%ची 10% झाली. 20% करायचे आहे. 20% करायचे असेल तर घे. झटकाच बसला माझ्या एकदम. जाऊन झोपा. तेच आहे. बॅटरी डाऊन झाल्यात सर्वांच्या.
बॅग पण आपल्या आलेल्या आहेत बरोबर. आता माणसे तुम्हाला रूम टूर देईल. एंट्रीलाच काय वॉशरूम, बाथटब पण आहे धमाल. आणि हा आपला छोटूसा किचन ओव्हन आहे, सगळ्या डिशेस सर्व. म्हणजे आपण इकडे जेवण पण बनवू शकतो ना. प्लेट्स आहेत, डिश वॉश आहे, अजून भांडी पण आहे, तरी आपल्या भाजी वगैरे कट करण्यासाठी आहे, चमचे वगैरे आहेत आणि पल्या वगैरे पण आहेत. ओ माय गॉड. आणि इकडे पुढे डायरेक्ट ऑन होते. गॅसचा विषय नाही माहिती. हा पण ऑन झाली ना. हे टोस्टर. टोस्टर. हा आपला ओव्हन. ऑन. ओके. घरी कधी वापरला नाही. तो घेतलाय तो आहे तो तसाच आहे. हे आपली कॅट ही बेसिन आमची छोटीशी. आणि या साईडला अरे बाबा वॉशिंग मशीन पण दिलंय. आणि त्या साईडून काय ते फ्रीज. अरे बाबा आपलं लगेज असतं ना, पण काय काय आणलं असतं. हो पण आपले वांदे झाले असते. भरपूर काय काय आणता. अंडा इथनं घेतलं असतं आणि ऑमलेट बनवलं असतं. इकडं डस्टबिन. एक दिवस आपण बनवायचं नाही असंच काहीतरी ना, काहीतरी टाइमपास करू शकतो. लागेल. डायनिंग टेबल. आणि हा असाच आहे वाटतं. भारी काम आहे. इकडे बघूया. आणि हा बेडरूम आहे. आणि इथं पण काहीतरी आहे काय आपलं. किती वजन आहे. 26. आणि तुझं फेवरेट पण आहे. बाथटब. सध्या झोप आले काय. यांचा पण सेम रूम आहे. झाला चालला झोपायला. इथे बाथटब आहे. उद्या सकाळी किती वाजता उठायचं आहे. 8:30ला निघायला लागेल. उद्या सिटी टूर आहे ना आपली. 7ला तरी उठायला लागेल. वजन काटा आहे त्याच्यात. रूमचा टेम्परेचर पण इथं दाखवते. चल मग मी जाऊ. आमचा रूम बघितलास. आमच्याच सारखंच आहे. व्ह्यू नाही, बिल्डिंगच आहेत ना भाऊ. किचन बिचन आहे तर बरं आहे. असं काय हो ना मस्त आहे. मी पण बेड पण दिलाय, सोफा कम बेड. चल दीदी बाय बाय. आपली 5 दिवसासाठी रूम आहेत ना आपल्या. ठीक आहे चला. रूम वरती पोहोचलो. झोपायची वेळ सुद्धा झाले. 11 वाजत आलेत. आणि उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला सिटी टूरसाठी जायचं आहे. सो झोपत होतो पण तुम्हाला मेन सीन सांगायचा राहूनच गेला. तुम्ही आता ट्रॅव्हलिंगमध्ये बघितलात आमच्या बॅगी छोट्या छोट्या आहेत. दुबईसारखी ट्रिप 6 दिवसाची आमची टूर आहे आणि छोट्या छोट्या बॅग घेऊन आलो. त्याचा विषय असा झाला आहे का याच्या फ्लाईट बुकिंग करत होतो आम्ही. फ्लाईट बुकिंग आम्ही केलं आहे आणि बाकी सर्व पॅकेज आहे आमचा. तर जेव्हा फ्लाईट तिकीट बुक करत होतो तेव्हा मी घाईघाईत म्हणजे बॅगेज इन्क्लूड करायचं विसरून गेलो. आणि आम्हाला फक्त केबिन बॅगेज अलाउड झाला फक्त 7 kg. आणि केबिन बॅग ते छोट्या छोट्या बॅगेने 7 kg मध्ये फक्त ते 1.5-2 kg बॅगचाच होते. तर आम्हाला 5 kg मध्ये आमचा सर्व कपडे बसवायला लागले. सगळी हालत खराब झाली माहिती तुम्हाला. परत रात्री जा, रस्त्यावरती जा, वजन करा, जाम मेहनत करायला लागली आणि फक्त मोजकेच कपडे घेऊन यायला लागले. तर याच्या पुढे अशी परत चुकी होणार नाही. 2 वेळा चेक करू. किती ते टेन्शन. काय खायला पण नाही आणता. हो नाही, कपडे पण नाही. म्हणजे एक्स्ट्रा आम्ही कायच घेतलं नाही. जे मेन मुद्द्याच्या गोष्टी आहेत त्याच घेतल्या. आमचं नेहमी एक्स्ट्रा शूज असतात ना. एक्स्ट्रा शूज असतात आणि सर्व काय असतंय एक्स्ट्रा खायला असतंय. काहीच नाही घेता आला. तर असू दे. चुकी झाली आणि चुकांमधूनच तर आपण शिकत असतो नवीन नवीन गोष्टी. कुठं माहिती होतं आपल्याला. तर झाला स्वतःहून बुकिंग केलं आम्ही फ्लाईटची आणि सर्व पॅकेजनी आहे आणि सर्व काही तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेल. तर चला हा व्लॉग प्रवासाचा व्लॉग होता. ब्लॉग एंड करूया. आणि दुबईला येण्याचा आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. टूर तुम्हाला पूर्ण येणारे 4-5 दिवसात मी देईन. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.